Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 19 of chapter number 4 angles and pairs of angles from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 29 वर प्रॅक्टिस सेट 19 दिलेला आहे. यातील क्वेश्चनचे आन्सर्स कसे सॉल्व्ह करायचे ते आपण पाहणारच आहोत. पण त्याही आधी आपण करणार आहोत थोडी रिव्हिजन की प्रॅक्टिस सेट 15, 16, 17, 18 मध्ये आपण कशाचा अभ्यास केलेला आहे. मग आपल्याला प्रॅक्टिस सेट 19 सॉल्व्ह करणे खूप इझी जाणार आहे. चला तर मग आपण पाहूयात की आपण प्रॅक्टिस सेट 15, 16, 17 आणि 18 मध्ये काय काय शिकलो. सो ॲडजसंट अँगल्स म्हणजे काय हे आपण पाहिले. लक्षात आहे ना. ॲडजसंट अँगल्स कशाला म्हणतात. ॲडजसंट अँगल्स आर दोज अँगल्स दॅट आर ऑलवेज प्लेस्ड नेक्स्ट टू ईच अदर in such a way that they share a common vertex and a common side but separate interior. ॲडजसंट अँगल्स म्हणजे काय की असे अँगल्स की जे शेजारी शेजारी असतात, पण अशा प्रकारे शेजारी शेजारी असतात की त्यांचा वर्टेक्स हा कॉमन असतो. जसं की या फिगरमध्ये आपल्याला दिसत आहे की इथे कोणकोणते अँगल्स आहेत, तर अँगल AOC आणि अँगल BOC. बरोबर. आता या दोन्ही अँगल्सचा वर्टेक्स कॉमन आहे, त्याचबरोबर हा एक आर्म कॉमन आहे. पण या दोन्ही अँगल्सचा काय सेपरेट आहे, तर इंटिरियर सेपरेट आहे. राईट. सो अशा प्रकारच्या अँगल्सला काय म्हणतात, ॲडजसंट अँगल्स. तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कशाला म्हणतात, अशा अँगल्सला की ज्यांचं सम 90 डिग्री असतं. इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री दे आर नोन ॲज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता इथे पाहताय ना, हे दोन अँगल्स आहेत, अँगल ABC आणि अँगल PQR. या दोन्ही अँगल्सच्या मेजर्सचे सम किती येते, 90 डिग्री. हे पहा, अँगल ABC आहे 40 डिग्री आणि अँगल PQR आहे 50 डिग्री. 40 डिग्री प्लस 50 डिग्री किती होतात, 90 डिग्री. सो ज्या दोन अँगल्सचा मेजर्सचे सम हे 90 डिग्री असते त्यांना कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात. तर सप्लिमेंटरी अँगल्स कशाला म्हणतात, इझी आहे. ज्या दोन अँगल्सच्या मेजर्सचे सम 180 डिग्री असते त्यांना सप्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात. आता प्रॅक्टिस सेट 18 मध्ये आपण कशाचा अभ्यास केला. प्रॅक्टिस सेट 18 मध्ये आपण पाहिले की अपोजिट रेज म्हणजे काय. टू रेज विच हॅव अ कॉमन ओरिजिन अँड फॉर्म अ स्ट्रेट लाईन आर सेड टू बी अपोजिट रेज. दोन रेज की ज्यांचा ओरिजिन म्हणजे स्टार्टिंग पॉइंट हा सेम आहे, त्याचबरोबर ते दोन्ही रेज एक स्ट्रेट लाईन फॉर्म करतात, अशा रेजला अपोजिट रेज असे म्हणतात. आता इथे पहा, इथे दोन रेज आहेत या फिगरमध्ये. कोणते कोणते, तर रे BA आणि रे BC. या दोन्ही रेजचा स्टार्टिंग पॉइंट ओरिजिन काय आहे, तर पॉइंट B. आणि हे कशा प्रकारे आहेत, एक स्ट्रेट लाईन फॉर्म करतायत की नाही हे दोन्ही रेज, म्हणून अशा प्रकारच्या रेजला काय म्हणतात, अपोजिट रेज. आता प्रॅक्टिस सेट 19 मध्ये आपण शिकणार आहोत अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजे काय. आता या फिगरमध्ये तुम्हाला किती अँगल्स दिसत आहेत, तर दोन अँगल्स आहेत. काय नाव आहेत त्या अँगल्सचे, तर हे पहा, इथे हा एक अँगल आहे अँगल PQR. तर इथे हा दुसरा अँगल आहे अँगल SQR और यू कॅन से RQS. आता मला सांगा, व्हॉट टाईप ऑफ अ पेअर ऑफ अँगल्स इज इट. आता हे जे दोन अँगल्स आहेत ते कशा प्रकारचे अँगल्स आहेत. आता आपण रिव्हिजन केली, राईट. प्रॅक्टिस सेट 15, 16, 17, 18 मध्ये आपण काय काय शिकलो, बरोबर. आता त्या आधारावर मला सांगा की हे दोन्ही अँगल्स कशा प्रकारचे अँगल्स आहेत. हे पहा, अँगल PQR आणि अँगल RQS या दोन्ही अँगल्सचा वर्टेक्स कोणता आहे, तर Q हा वर्टेक्स दोन्ही अँगल्सचा आहे. म्हणजेच या दोन्ही अँगल्सचा वर्टेक्स कॉमन आहे. आता हा रे QR काय आहे, दोन्ही अँगल्सचा आर्म आहे, बरोबर. सो या दोन्ही अँगल्सचा एक आर्म कॉमन आहे. आता इंटिरियर कुठे आहे, अँगल PQR चे इंटिरियर आहे इकडे, तर अँगल RQS चे इंटिरियर आहे इकडे. म्हणजेच या दोन्ही अँगल्सचा वर्टेक्स कॉमन आहे, एक आर्म कॉमन आहे आणि इंटिरियर सेपरेट आहे. म्हणजे हे दोन्ही अँगल्स ॲडजसंट अँगल्स आहेत, बरोबर. आता आपण अँगल PQR किती डिग्रीचा आहे ते पाहूयात. सो हे पहा, अँगल PQR. आता इथे हा जो आर्म आहे अँगल PQRचा, तिथून आपण मेजर करायला स्टार्ट करायचे. सो इथे 0 कुठे आहे, या ठिकाणी. सो इथून
आपण काउंट करत जायचे. सो अशा प्रकारे आपण इथे पुढे गेलो की अँगल PQRचा नेक्स्ट दुसरा आर्म आहे इथे, बरोबर. सो इथे किती डिग्री होत आहे, इथे आहे 120 आणि इथे 125. सो अँगल PQRचे मेजर आहे 125 डिग्री. आता अँगल RQS या अँगलचे मेजर किती आहे ते पाहूयात. सो अँगल RQSचा हा आर्म इथे आहे, आर्म QS इथे 0 कुठे आहे, या ठिकाणी, बरोबर. सो इथून आपण मेजर करायला स्टार्ट करायचे. सो 0, 10, 20, 30, 40, 50 नंतर इथे आहे 55. सो मेजर ऑफ अँगल RQS इज इक्वल टू 55. आता या दोन्ही अँगल्सच्या मेजर्सचे सम किती येते ते पहा बरं. सो 125 प्लस 55 इज इक्वल टू 180. सो हे दोन अँगल्स, अँगल PQR आणि अँगल RQS हे ॲडजसेंट अँगल्स तर आहेतच, बरं. त्याचबरोबर हे सप्लिमेंटरी अँगल्स सुद्धा आहेत. सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे ज्या दोन अँगल्सच्या मेजर्सचे सम 180 डिग्री येते त्यांना सप्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात. सो व्हॉट टाइप ऑफ अ पेअर ऑफ अँगल्स इज इट? दे आर ॲडजसेंट अँगल्स अँड आर ऑल्सो सप्लिमेंटरी अँगल्स. आता मला सांगा विच आर्म्स ऑफ द अँगल्स आर नॉट द कॉमन आर्म्स. या दोन्ही अँगल्सचा कॉमन आर्म आपण पाहिला, अँगल PQR आणि अँगल RQS या दोन्ही अँगल्सचा कॉमन आर्म आहे QR. रे QR हा कॉमन आर्म आहे. पण या दोन्ही अँगल्सचा कॉमन आर्म नसणारे आर्म्स कोणते आहेत, तर रे QP आणि रे QS. पाहिलात, हे दोन्ही आर्म्स हे सेपरेट आहेत, कॉमन नाही आहेत. सो इथे आपण राईट करून घेऊयात रे QP आणि रे QS. आता या सगळ्यावरून आपल्याला काय लक्षात येते, अँगल्स विच हॅव अ कॉमन आर्म and whose other arms form a straight line are said to be angles in a linear pair. कळालं का आता तुम्हाला अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजे काय? असे अँगल्स की ज्यांचा एक आर्म हा कॉमन असतो आणि जे राहिलेले दोन आर्म्स असतात त्या आर्म्समुळे एक स्ट्रेट लाईन फॉर्म होते. आता इथे पाहताय, इथे या दोन्ही अँगल्सचा, अँगल PQR आणि अँगल RQS या दोन्ही अँगल्सचा हा जो एक आर्म आहे तो कॉमन आहे आणि या दोन्ही अँगल्सचे जे बाकीचे आर्म्स आहेत रे QP आणि रे QS या आर्म्समुळे एक स्ट्रेट लाईन फॉर्म झालेली आहे. मग अशा अँगल्सला म्हणतात अँगल्स इन अ लिनियर पेअर. आणि हे जे अँगल्स इन अ लिनियर पेअर असतात ते कायम सप्लिमेंटरी अँगल्स असतात, म्हणजेच त्यांच्या मेजरचे सम हे 180 डिग्री येत असते. अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी अँगल्स. चला आता आपण प्रॅक्टिस सेट 19 सॉल्व्ह करूयात. ड्रॉ द पेअर्स ऑफ अँगल्स ॲज डिस्क्राइब्ड बिलो. इथे खाली ज्या प्रकारे त्यांनी डिस्क्राईब केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे, त्या प्रकारे आपल्याला अँगल्सचे पेअर्स ड्रॉ करायचे आहेत. इफ दॅट इज नॉट पॉसिबल से वाय. आणि त्यांनी डिस्क्राईब केल्याप्रमाणे आपल्याला जर तसे अँगल्स ड्रॉ करता येत नसतील तर आपल्याला का ते ड्रॉ करता येत नाहीत त्याचे कारण सांगायचे आहे. चला तर मग फर्स्ट ज्याप्रमाणे त्यांनी डिस्क्राईब केलेलं आहे त्याप्रमाणे आपण अँगल्स ड्रॉ करूयात. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ॲडजसेंट. आता इथे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ड्रॉ करायचे आहेत, म्हणजे असे अँगल्स की ज्यांच्या मेजरचे सम 90 डिग्री येते. पुढे काय कंडिशन आहे, दॅट आर नॉट ॲडजसेंट. आता इथे लक्षात घ्या त्यांनी काय म्हटलंय, नॉट ॲडजसेंट. ॲडजसेंट म्हणजे काय, नेक्स्ट टू इच अदर, शेजारी शेजारी असणारे अँगल्स की ज्यांचा वर्टेक्स आणि एक आर्म कॉमन असतो आणि इंटिरियर सेपरेट असतं, त्यांना ॲडजसेंट अँगल्स म्हणतात. पण आपल्याला ॲडजसेंट अँगल्स ड्रॉ नाही करायचे, म्हणजे आपल्याला वेगवेगळे अँगल्स ड्रॉ करायचे आहेत. आणि ते वेगवेगळे अँगल्स कसे ड्रॉ करायचे आहेत की ज्यांचं मेजरचं सम हे 90 डिग्री आलं पाहिजे, म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. चला तर मग हे पहा, अशा प्रकारे तुम्ही एक अँगल 30 डिग्रीचा, एक अँगल 60 डिग्रीचा ड्रॉ करू शकता. या दोन्ही अँगल्सच्या मेजर्सचे सम किती येते, 30 प्लस 60 किती येते, 90, बरोबर. त्याच प्रकारे तुम्ही असंच 30 आणि 60 घ्यायला हवं असं काही नाही. तुम्ही 10 आणि 80 असे जरी मेजर घेऊन तुम्ही अँगल्स ड्रॉ केले तरीही चालणार आहे, किंवा तुम्ही 40 डिग्री 50 डिग्री अशा प्रकारचे दोन अँगल्स तुम्ही ड्रॉ करू शकता. कंडिशन काय आहे की फक्त ते कॉम्प्लिमेंटरी अँगल्स हवे आहेत, म्हणजेच त्या दोन्ही अँगल्सच्या मेजर सिस्टम 90 डिग्री हवे आहे आणि ते ॲडजसेंट नको आहेत, बरोबर. चला
आता आपण नेक्स्ट सॉल्व्ह करूयात. काय दिलेलं आहे? अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. Angles in a linear pair which are not supplementary. Is it possible to draw these type of angles? No, right? आपण पाहिलं की अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजे काय? असे अँगल्स की ज्यांचा एक आर्म हा कॉमन असतो आणि बाकीचे जे आर्म असतात, आता इथे क्यू पी आणि क्यू एस हे दोन रेज आहेत, या दोन्ही अँगल्सचे. या दोन्ही रेजमुळे काय झालेलं आहे? एक स्ट्रेट लाईन फॉर्म झालेली आहे, बरोबर. अशा अँगल्सला काय म्हणतात? अँगल्स इन अ लिनियर पेअर. आणि अँगल्स इन अ लिनियर पेअर हे कायम सप्लिमेंटरी अँगल्स असतात, हे आपण पाहिलं. सप्लिमेंटरी अँगल्स असतात म्हणजे या दोन्ही अँगल्सच्या मेजरचे सम हे कायम 180 डिग्रीज असते, बरोबर. सो अशा प्रकारचे अँगल्स ड्रॉ करणे इम्पॉसिबल आहे. सो काय लिहिणार आपण आन्सर? सम ऑफ अँगल्स इन अ लिनियर पेअर इज 180 डिग्री. लिनियर पेअर मधील अँगल्सच्या मेजर्सचे सम हे 180 डिग्री असते, म्हणजेच ते सप्लिमेंटरी अँगल्स असतात, बरोबर. सो अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी कॅन नॉट बी ड्रॉन. नेक्स्ट पाहूयात. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. आपल्याला आता इथे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ड्रॉ करायला सांगितलेले आहेत आणि असे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ड्रॉ करायला सांगितलेले आहेत की जे डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर, जे लिनियर पेअर फॉर्म करत नाहीयेत. लिनियर पेअर फॉर्म करत नाही म्हणजे एका स्ट्रेट लाईनवर ते दोन अँगल्स येत नाहीयेत. म्हणजेच आपल्याला काय करायचं? तर सेपरेट सेपरेट कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ड्रॉ करायचे आहेत. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? की ज्या दोन अँगल्सच्या मेजरचे सम 90 डिग्री येते. सो तुम्ही अशा प्रकारे ड्रॉ करू शकता, जसं आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये केले होते. 30 डिग्री, 60 डिग्री और 10 डिग्री, 80 डिग्री, राईट. आता नेक्स्ट पाहूयात. ऍडजसेंट अँगल्स विच आर नॉट इन अ लिनियर पेअर. आता इथे आपल्याला ऍडजसेंट अँगल्स ड्रॉ करायचे आहेत, पण कसे ड्रॉ करायचे आहेत? की जे लिनियर पेअरमध्ये नाही आहेत. लिनियर पेअरमध्ये नाही आहेत म्हणजे काय? तर एका स्ट्रेट लाईनवर ते ऍडजसेंट अँगल्स नाही आहेत. आणि ऍडजसेंट अँगल्स म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. कॉमन वर्टेक्स, कॉमन आर्म, सेपरेट इंटिरियर, असे अँगल्स ड्रॉ करायचे आहेत. कॉमन वर्टेक्स, कॉमन आर्म, सेपरेट इंटिरियर. पण ते एका स्ट्रेट लाईनवर ड्रॉ नाही करायचे. तो खूप इझी आहे, तुम्ही अशा प्रकारे ड्रॉ करू शकता. हे पहा, हे ऍडजसेंट अँगल्स आहेत. एका स्ट्रेट लाईनवर हे अँगल्स आहेत का? नाही, हे नेक्स्ट टू इच अदर आहेत दोन्ही अँगल्स, बरोबर. पण लिनियर पेअरमध्ये नाही आहेत, एका स्ट्रेट लाईनवर नाही आहेत. आता नेक्स्ट पाहूयात. अँगल्स विच आर नीदर कॉम्प्लिमेंटरी नॉर ऍडजसेंट. आपल्याला आता असे अँगल्स ड्रॉ करायला सांगितलेले आहेत की जे कॉम्प्लिमेंटरीही नाही आहेत आणि ऍडजसेंटही नाही आहेत. तर कॉम्प्लिमेंटरी म्हणजे ज्या दोन अँगल्सच्या मेजरचे सम 90 डिग्री येते, असे कॉम्प्लिमेंटरी. आणि ऍडजसेंट म्हणजे काय हे तुम्हाला आता माहित आहे. मग असे अँगल्स ड्रॉ करायचे की जे कॉम्प्लिमेंटरीही नाही आहेत आणि ऍडजसेंटही नाही आहेत. मग तुम्ही कसेही अँगल्स ड्रॉ करू शकता. 30-40 डिग्रीचे अँगल्स ड्रॉ करू शकता अशा प्रकारे. आता या दोन्ही अँगल्सच्या मेजरचे सम करा बरं. 90 डिग्री येते का? नाही. 30 + 40 किती येतं? 70 डिग्री. मग हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत का? तर नाही. हे ऍडजसेंट अँगल्स आहेत का? नेक्स्ट टू इच अदर आहेत का? नाहीये, कारण या दोन्हीही अँगल्सचा वर्टेक्स सेपरेट आहे, आर्म सेपरेट आहे आणि इंटिरियर जरी सेपरेट असलं तरी काही उपयोगच नाही, बरोबर. कारण की ऍडजसेंट अँगल असण्यासाठी 3 कंडिशन फुलफिल झाल्या पाहिजेत. कॉमन वर्टेक्स, कॉमन आर्म आणि सेपरेट इंटिरियर, तरच त्यांना ऍडजसेंट अँगल्स असे म्हणणार. आता इथे हे ऍडजसेंट अँगल्स आहेत का? तर नाही. तुम्ही अशा प्रकारे सुद्धा मेजर घेऊन तुम्ही तुमचा आन्सर ड्रॉ करू शकता. इथे हा 10 डिग्रीचा अँगल आहे, हा 70 डिग्रीचा आहे. इथे यांचं सम करून पहा. 10 + 70 80 डिग्री. मग हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत का? तर नाही. ऍडजसेंट आहेत का? नाही. तर अशा प्रकारे तुम्ही हे अँगल्स ड्रॉ करू शकता या क्वेश्चनचे आन्सर म्हणून. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी. आपल्याला लिनियर पेअरमधले अँगल्स ड्रॉ करायचे आहेत आणि असे अँगल्स की जे कॉम्प्लिमेंटरी आहेत. आता हे पॉसिबल आहे का? लिनियर पेअर म्हटल्यावर एका स्ट्रेट लाईनवर अँगल्स येणार आणि एका स्ट्रेट लाईनवर अँगल्स आल्यावर त्या दोन्ही अँगल्सच्या मेजरचे सम किती येणार? तर 180 डिग्री येणार, बरोबर. मग ते कॉम्प्लिमेंटरी कसे असणार? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे 90 डिग्रीचे, हो की नाही. सो द सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स इन अ लिनियर पेअर इज 180 डिग्री.
And if the sum of the measures of two angles is 180 degree, then they are known as supplementary angles. Therefore, angles in a linear pair are always supplementary. And so, angles in a linear pair which are complementary cannot be drawn. इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 19 कंप्लीट झालेला आहे. आय होप तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन अ नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.